आज्ञाधारकपणा असं वचनात सांगितलेलं नाही. या जगामध्ये येऊन त्याने आज्ञाधारकपणा शिकला, आज्ञा पालनामध्ये तो परिपूर्ण झाला. तसेच इब्री लोकास पत्र अध्याय 4:15 मध्ये सांगितलेलं आहे की तो सर्व बाबतीत आपल्याप्रमाणे पारखला गेला, पण तरी देखील तो निष्पाप राहिला. म्हणजे दररोज जे लोभ प्रलोभन, ज्या परीक्षा आपल्या समोर येतात तसेच त्याच्या समोर देखील येत असत, परंतु त्या सर्व परिस्थितीत त्याने आज्ञा पालन केलं. माझ्या प्रिय बहन बहिणींनो, येशूने जे आज्ञा पालन केलेलं आहे त्याची जी वचनं बायबलमध्ये आहेत ती आज कितीतरी लोकांना ठाऊक नाहीत. आणि म्हणूनच जेव्हा आज्ञा पालन करण्याची वेळ येते तेव्हा ते आज्ञा पालन करणं ते लोक टाळत असतात आणि आज्ञापालन न करण्याची वेगवेगळी कारणं देत असतात. यीशु ने किए हुए आज्ञा पालन के वचन आज बहुत सारे लोगों को पता नहीं है, इसलिए जब जब आज्ञा पालन करने का समय आता है तब वो आज्ञा पालन न करने की अलग अलग वजह बताते रहते हैं. मेरे प्रिय भाई और बहनों, आज हमें निर्णय लेना है. आज हम क्या चुनने वाले हैं? यदि उसके द्वारा हमें जीवन मिल जाए, ऐसा यदि हम चाहते हैं तो हम आज्ञा पालन का मार्ग चुनने वाले हैं या फिर आज्ञा पालन न करने की अलग अलग वजह बताने वाले हैं. आज हमें निर्णय लेना है. यदि हम उसके द्वारा सच्चा जीवन प्राप्त करना चाहते हैं तो आज्ञा पालन का मार्ग आज से हम अपनाने वाले हैं या फिर आज्ञा पालन न करने की अलग अलग वजह उसको बताते रहेंगे. यदि पतरस और उसके साथी आज्ञा पालन न करने की अलग अलग वजह यीशु को बताते रहते तो वो उनके जीवन में वो बात कभी भी नहीं पाते जो यीशु उनको देना चाहता था. यदि वो आज्ञा पालन न करने की वजह ही बताते रहते, आज्ञा पालन नहीं करते, तो वो उनके जीवन में वो बातें कभी भी नहीं पाते जो यीशु मसीह उसको देना चाहता था. लेकिन हम देखते कि उन्होंने अलग अलग वजह नहीं बताई बल्कि आज्ञा पालन करने का मार्ग अपनाया. मेरे प्रिय भाई और बहनों, आज से हम कौन सा मार्ग चुनने वाले हैं? क्या आज से हम उसकी आज्ञाओं का पालन करने का मार्ग चुनने वाले हैं या फिर आज्ञा पालन न करने की अलग अलग वजह बताते रहेंगे? मेरे प्रिय भाई और बहनों, ये पतरस और उनके साथी को जो कुछ चाहिए था, जो मछलियां पकड़ने का उनका मकसद था, तो उसके लिए उन्होंने बहुत मेहनत की, उन्होंने बहुत प्रयास किए, लेकिन फिर भी वो उनको प्राप्त नहीं हुआ. लेकिन जब उन्होंने आज्ञा पालन किया तब उनको वो प्राप्त हो गया. तो उसी प्रकार यदि हम भी परमेश्वर के द्वारा अनंतकालीन जीवन पाना चाहते हैं तो वो अनंतकालीन जीवन हमें हमारे प्रयासों से, हमारे मेहनत से मिलने वाला नहीं है. यदि हम उसके द्वारा अनंतकालीन जीवन पाना चाहते तो वो हमें हमारे प्रयासों से, हमारे मेहनत से मिलने वाला नहीं है. तो इसके लिए केवल एक ही मार्ग है और वो मार्ग है कोई भी वजह बताए बिना उसकी आज्ञाओं का पालन करना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उसके द्वारा अनंतकालीन जीवन हम हमारी मेहनत से, हमारे प्रयासों से नहीं पा सकते. उसका एक ही मार्ग है, किसी भी प्रकार की वजह बताते नहीं रहना है बल्कि उसकी आज्ञाओं का पालन करना है. माझ्या प्रिय भावन बहिणींनो, जर पेत्र आणि त्याचे साथीदार त्यांनी जर येशूच्या आज्ञेचं पालन केलं नसतं, वेगवेगळी कारणं सांगत बसले असते, तर येशू त्यांना जे देऊ इच्छित होता ते त्यांना कधीही मिळालं नसतं, ते कधीही मिळवू शकले नसते. जर ते आज्ञापालन करण्याची ऐवजी वेगवेगळे कारणं सांगत राहिले असते तर जे येशूला त्यांना द्यायचं होतं ते त्यांना कधीही मिळालं नसतं. पण आपण बघतो की त्यांनी आज्ञापालन न करण्याची वेगवेगळी कारणं सांगितली नाहीत, तर त्यांनी आज्ञापालन केलं. मग आजपासून आपण आपल्या जीवनामध्ये काय करणार आहोत? आज्ञापालन न करण्याची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या प्रकारे सांगत राहणार आहोत की आपण आज्ञापालन करणार आहोत? माझ्या प्रिय भावनो, पेत्र आणि त्याचे जे साथीदार होते त्यांच्या समोर उद्देश होता मासे पकडण्याचा. त्यांना मासे पकडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी स्वतः खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना ते मिळालं नाही. पण जेव्हा त्यांनी आज्ञापालन केलं तेव्हा त्यांना ते मिळालं. त्यांनी स्वतःहून प्रयत्न केले,
खूप प्रयत्न केले पण त्यांना ते मिळालं नाही. जेव्हा त्यांनी आज्ञापालन केलं तेव्हा त्यांना मिळालं. तर अगदी त्याच प्रकारे जर आपल्याला देखील सार्वकालिक जीवन पाहिजे आहे तर ते आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या मेहनतीने मिळणार नाही. त्यासाठी एकच मार्ग आहे. आपल्याला स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बुद्धीने ते सार्वकालिक जीवन मिळणार नाही. त्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे कोणत्याही प्रकारची कारणं सांगणं बंद करायची आणि त्याचं आज्ञापालन करायला सुरुवात करायची. हालेलुया, हालेलुया. मेरे प्रिय भाई और बहनों, पूरी रात भर उन्होंने मेहनत की थी, लेकिन फिर भी अब फिर से यीशु उनको बता रहा था, तो वह फिर से मेहनत करना निश्चित ही उनके लिए कठिन काम था. पूरी रात मेहनत करने के बाद भी अब फिर से मेहनत करना निश्चित ही उनके लिए कठिन काम था. लेकिन हम देखते हैं कि वो कठिन काम करने के द्वारा ही वो परमेश्वर की मौजूदगी, परमेश्वर की सहायता अनुभव कर पाए. हालेलुया, हालेलुया. बिल्कुल उसी प्रकार परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना आपको कठिन लगता होगा. परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना ही आपको कठिन कार्य लगता होगा, तो भी उसकी आज्ञाओं का पालन करने के द्वारा ही हम परमेश्वर की मौजूदगी, परमेश्वर की सहायता अपने जीवन में अनुभव कर पाएंगे और उसके द्वारा सच्चा जीवन प्राप्त कर पाएंगे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, पूर्ण रात्र त्यांनी मेहनत केली होती आणि तरी देखील आता येशू त्यांना सांगत होता की आता पुन्हा तुम्ही होडी खोल समुद्रात घेऊन चला. पूर्ण रात्र मेहनत करून ते थकून गेले होते आणि आता पुन्हा मेहनत करणं निश्चितच त्यांच्यासाठी कठीण काम होतं. पण माझ्या प्रिय बहन बहिणींनो, ते त्यांनी केलं. त्यांनी आज्ञापालन केलं, त्यांनी त्याच्यानुसार केलं आणि म्हणूनच देवाचा हस्तक्षेप, देवाची सहायता ते त्यांच्या जीवनामध्ये अनुभवू शकले. अगदी त्याच प्रकारे देव आपल्याला आज्ञापालन करायला सांगत आहे. मग आज्ञापालनाचा मार्ग जरी आपल्याला कठीण वाटत असला तरी देखील आपण हे आज्ञापालन करायचं आहे. आपण हे आज्ञापालन करत राहायचं आहे. तरच आपण देखील देवाची उपस्थिती, देवाची सहायता आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकू आणि त्याच्याद्वारे खरं जीवन प्राप्त करू शकू. हालेलुया, 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 हालेलुया.